आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. जनतेला फसवणारे भाजप प्रणित केंद्र आणि राज्य सरकार. आमदार सतेज पाटील. महागाई वाढवणे म्हणजेच अच्छे दिन. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई आवश्यक. शिरोळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्राचे वाटप. जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की देशातील आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार हे जनतेला फसवणारे सरकार आहे. सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच पिण्याचे पाणी सुद्धा विकत घ्यावे लागत आहे. महागाईच्या खड्ड्यात जनतेला लोटणे म्हणजेच या सरकारचे अच्छे दिन आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्यांनी एक पाऊल पुढे यावे. त्यांनी आम्ही सोबत घेऊन 5 पावले पुढे जाऊ. पुन्हा एकदा देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. जयसिंगपूर येथील भिरडी सभागृहात आयोजित शिरोळ तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे बोलत होते. मेळाव्यापूर्वी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मोटरसायकल रॅलीद्वारे मान्यवरांचे समारंभस्थळी आगमन झाले. यावेळी नेते मंडळी आणि काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. समारंभस्थळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरघू गावडे यांनी स्वागत केले. माजी तालुका अध्यक्ष व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविकात काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पक्षाच्या वतीने सुजाण संघटना या अभियानातून पक्ष कार्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जनतेत पोहोचवण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगत शिरोळ तालुका हा काँग्रेस पक्षाच्या विचारांचा तालुका आहे. येणाऱ्या काळात तालुक्यात आपल्याच विचाराचे लोक सत्तेत येतील यासाठी प्रयत्न करूया, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेस पक्षात केलेल्या शिवसेनेच्या रुपाली चंदुगडे आणि दिनेश कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या वतीने देशात सुजाण संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे नवीन पदाधिकारी निवड करण्यात येत आहे. या माध्यमातून निष्ठावंत आणि चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण राबवले जात आहे. शिरोळ तालुक्यात सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात काँग्रेसचे पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची निवड झाली आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षवाढीबरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर आले पाहिजे. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला 10.5 लाखाहून अधिक मते मिळाली. शिरोळ तालुक्यात 95,95,000 मतदारांनी या पक्षावर विश्वास दाखवला आहे. या सर्वांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याबरोबरच 60 वर्ष सर्वसामान्य जनतेचे जीवन सुलभ आणि सोयीचे करण्यासाठी या पक्षाने प्रयत्न केले आहेत. पण भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारने सत्ता टिकवण्यासाठी विविध योजनेचे लोभ जनतेला दाखवले. 12 वर्ष सत्तेत आहेत. या काळात काय काम केले हे न सांगता माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करत आहेत. बोगस मतदार यादीत नावे घातली. लाडकी बहीणसारखी योजना राबवून सत्ता खेचली. पण काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी काँग्रेसलाच मतदान केले आहे, हे विसरता कामा नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. पिण्याचे पाणीही विकत घेण्याचे धोरण या सरकारने राबवल्यामुळे जनतेत नाराजी आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे. उद्याच्या भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. 130 कोटी जनतेचा कारभार करणाऱ्या भाजप प्रणित केंद्र सरकारला 23 लाख विद्यार्थ्यांची नीट परीक्षा आणि 13 लाख विद्यार्थ्यांची CET परीक्षा घेता आली नाही. हे फक्त जनतेला फसवणारे सरकार आहे.
जाती जातीमध्ये भांडणे लावणारे सरकार आहे, मॅनेज करून निवडणुका जिंकणारे सरकार आहे. या सरकारच्या विरोधात आता आपल्या सर्वांना सक्षमपणे उभे राहावे लागेल. याकरिता काँग्रेस पक्षाच्या सर्व नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक पाऊल पुढे यावे. मी स्वतः व गणपतराव दादा पाटील तुमच्यासोबत 5 पाऊल पुढे येऊन पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला जुने दिवस नवीन ऊर्जा आणण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले. समारंभाचे अध्यक्ष आणि श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या शिरोळ तालुका कार्यकारिणीत ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी तरुणांचे संघटन करून जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी एकसंघपणे प्रयत्न करावेत. तालुक्यात काँग्रेस विचाराचे लोक आहेत, त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरुणांच्यात काँग्रेस पक्षांचा विचार पोहोचवण्यासाठी सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणी युवक युवतींचा मोठा मेळावा घेतला जाईल. सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी. जिथे गरज लागेल तिथे मी स्वतः आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर म्हणाले की शिरोळ तालुक्यात काँग्रेस विचाराचे लोक असल्यामुळेच कुरुंदवाड आणि शिरोळ नगरपालिकेत चांगले यश मिळवता आले आहे. जयसिंगपूर येथे 3 चिन्हामुळे गोंधळ झाला. एकच चिन्ह असते तर या ठिकाणीही नगराध्यक्ष पदासह नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी होऊन पालिकेत सत्ता स्थापन केली असती. नगरसेवकांनी जागृत राहून प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवावा, त्यांना कामे करण्यास भाग पाडावे. जयसिंगपूर शहरातील बोगस मतदार काढण्यासाठी मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. मतदान केंद्रावर शिबिर लावून बोगस नावे वगळावीत, याकरिता प्रत्येकाने लक्ष द्यावे. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सक्षम करण्यासाठी रात्रीचा दिवस करूया, असे आवाहनही त्यांनी केले. जयसिंगपूर शहर काँग्रेस अध्यक्ष सुदर्शन कदम म्हणाले, जयसिंगपूर शहराध्यक्ष पदावर माझी निवड केल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. गणपतराव दादा पाटील आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर शहरात पक्षाची सत्ता येण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक सर्जेराव पोवार यांनी महिला काँग्रेस शहराध्यक्ष आम्रपाली कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सुजाता शिंदे यांनी आभार मानले. दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, जयसिंगपूर नगरपालिकेचे पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर, कुरुंदवाड पालिकेचे काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद प्रदीप चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सौ अर्चना चौगले, पंचायत समिती सदस्य सौ दीपाली होगले, सौ नीलम म्हेत्रे, माजी नगराध्यक्षा सौ अनिता कोळेकर, माजी नगरसेवक युनुस डांगे, दिलीप पाटील कोथळीकर, अरविंद धरणगुत्तीकर, नगरसेवक विजय पाटील, नितीन बागे, गुंडापा पोवार, अमोल चौगले, दीपाली चंदुगडे, अनुराधा गुरव, सागर धतुरे, आम्रपाली कारंडे, दिनेश कांबळे, निलेश गावडे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, सुरेश माणगावे, संदीप पवार, दीपक परीट, बाळासाहेब कांबळे, बापूसो गंगाधर, धनाजी पाटील नर्देकर, चंद्रकांत जाधव घुणकीकर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.